नमस्कार, मी सचिन घाडगे, संचालक यशस्वी अकॅडमी उमरज. यशस्वी अकॅडमी मोबाईल देते अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. 18 जानेवारीला होणाऱ्या नवोदय परीक्षेच्या दृष्टीने आपण गणितचे दररोज 20 प्रश्न घेणार आहोत. तर चला आपण पाहूया त्यातील प्रश्न कशा स्वरूपाचे असतात, कशा पद्धतीने आपण सोडवणार आहोत, त्या छोट्या मोठ्या त्याच्यामध्ये जे काही ट्रिक्स आहेत तर त्या ट्रिक्स आपण तुम्हाला त्याच्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. तर चला पाहूया प्रश्न कशा स्वरूपाचे असतात. बघा प्रश्न, 5555 ही संख्या या प्रकारे लिहितात. आता 5555 ही संख्या या पद्धतीने लिहितात म्हणजे कशा पद्धतीने लिहितात. आपल्याला तिथं दिलेले पर्याय काय दिलेत तर अंकात दिलेत. आपल्याला तिथं अंकात लिहा, अक्षरात लिहा, कशा पद्धतीने लिहितात हे काहीही आपल्याला विचारलं, फक्त कशा पद्धतीने लिहितात. मग याच्यामध्ये आपल्याला अंकात जर पाहिलं तर पर्याय 1 आहे 5022, पर्याय क्रमांक 2 आहे 5505, पर्याय 3 आहे 5550 आणि पर्याय 4 आहे 5555. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा पुढचा प्रश्न, 970 आणि 4 या अंकाचा वापर करून 4 अंकाच्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येतील तफावत. बघा नवोदयच्या परीक्षेमध्ये आपल्याला काही ठिकाणी हिंदी शब्द वापरले जातात, तर त्याचंच उदाहरण इथं तफावत. तफावत म्हणजे काय तर फरक. आता आपल्याला इथं दिलेले अंक कोणते आहेत तर 9, 7, 0 आणि 4 या 4 अंकापासून आपल्याला काय करायचं आहे तर 4 अंकी मोठ्यात मोठी आणि 4 अंकी लहानात लहान संख्या आणि यांच्यातील आपल्याला फरक काढायचा आहे. तर बघा मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना आपण सर्वप्रथम मोठा अंक सुरुवातीला घेतो 9, 9 नंतर 7, 7 नंतर 4 आणि 4 नंतर 0. म्हणजेच मोठ्यात मोठी संख्या कोणती तयार झाली तर आपल्याला या ठिकाणी 9740. लहानात लहान संख्या तयार करत असताना सुरुवातीला आपण लहानापासून मोठ्याकडे येत जात असतो, परंतु जर का त्या ठिकाणी आपल्याला 0 दिलेला असेल तर तो 0 आपण 2 नंबरला घेतो. म्हणून सुरुवातीला येईल 4, त्यानंतर 0, त्यानंतर 7 आणि त्यानंतर 9. आता मोठ्यात मोठी संख्या झाली 9740 आणि लहानात लहान संख्या झाली 4079. याच्यातील तफावत म्हणजेच फरक काढायचा म्हणून आपण या ठिकाणी याची वजाबाकी करायची. 0तून 9 जात नाही, शेजारच्या घरातून हातच्या घेतला, इथं राहिले 3, इथं झाले 10, 10तून 9 गेला 1, 3 मधून 7 जात नाही, शेजारच्या घरातून 1 हातच्या घेतला, इथं झाले 6, इथं झाले 13, 13तून 7 गेले 6, 6 मधून 0 गेले 6 आणि 9 मधून 4 गेले 5, 5661. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आपल्याला, 2 अंकांची बेरीज 8 आणि त्यांचा गुणाकार 15 आहे तर त्यांच्या उभय पक्षांची बेरीज आहे. आता इथं जर आपण पाहिलं तर 2 संख्या त्यांची बेरीज आपल्याला दिलेली आहे की 8 आहे आणि त्यांचा गुणाकार दिलेला आहे 15 आणि त्यांच्या उभय पक्ष म्हणजे काय तर त्याचा गुणाकार व्यस्त. आता अगोदर त्यात कोणत्या 2 संख्यांची बेरीज 8 येते किंवा कोणत्या 2 संख्यांचा गुणाकार 15 येतोय हे पाहण्यासाठी आपल्याला 15चे अवयव पाडावे लागतील. बघा 15चे अवयव, 3च्या पाड्यात 3 5 15 आणि 5 1 5 म्हणजेच काय झालं तर 3 5 15. याचं जर आपण पाहिलं तर 3 अधिक 5 बरोबर 8 आणि 3 गुणिले 5 बरोबर 15. म्हणजेच त्या 2 संख्या आपल्याला कोणकोणत्या मिळाल्या तर एक संख्या आली आपली पहिली 3 आणि दुसरी संख्या आली 5. आता 2 संख्या मिळाल्या त्याच्या उभय पक्षाची उभय पक्ष म्हणजे काय तर त्याचे गुणाकार व्यस्त. मग 3चा गुणाकार व्यस्त 1/3 आणि बेरीज करायची आपल्याला अधिक 5चा गुणाकार व्यस्त 1/5. या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे. छेद समान नाही, छेद समान करण्यासाठी आपण तिरकस गुणाकार पद्धतीने आपण बेरीज करूया, छेद समान करूया. 5 1 5 अधिक 3 1 3 आणि खाली 3 5 छेदाछेदाचा गुणाकार. इकडच्या छेदाने इकडच्या अंशाला गुणायचं, इकडच्या छेदाने इकडच्या अंशाला गुणायचं आणि खाली छेदाछेदाचा गुणाकार करायचा. मग 5 अधिक 3 8, 8 अंश छेद 15 हे काय झाले तर त्याच्या उभय पक्षाची म्हणजे त्या 2 संख्यांच्या उभय पक्षाची बेरीज 8/15. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा पुढचा प्रश्न, 0.24 याचा सममूल्य अपूर्णांक कोणता. आता सममूल्य अपूर्णांक विचारलेला आपल्याला या ठिकाणी 0.24 याच्या छेदात काय नाही म्हणजे काय आहे तर 1 आहे. दशांश स्थळ जर काढायचे असेल तर दशांश स्थळा दिलेल्या संख्येच्या नंतरची दशांश स्थळ समान केली तर त्या ठिकाणी काय होते तर आपल्याला
दशांश स्थळ निघून जातं. उदाहरणार्थ इथं जर मी बघितलं तर हे काढण्यासाठी मला काय करावं लागेल तर खाली 2 शून्य घ्यावे लागतील. याचाच अर्थ काय होईल तर ते 24°100 होईल. मग आता आपण जर पर्यायात बघितलं तर पहिला पर्याय आहे 4°25, दुसरा पर्याय आहे 2.4/100, तिसरा पर्याय आहे 6°25 आणि चौथा पर्याय आहे 24°10. आता बघा इथं जर आपण पाहिलं तर आपल्याला उत्तर काय आलं पाहिजे तर 0.24. मग 25 ना आपण 4 ला जर भागलं तर 25 एके 25, 25 शून्य 0, दशांश चिन्ह दिलं, दशांश चिन्ह दिल्यानंतर काय झालं तर 4 च्या ऐवजी 40 झालं. मग 25 एके 25 आणि त्यानंतर 40 मधनं 25 गेले, 15 राहिले, त्यानंतर शून्य घेतला 150 झालं, 25 सगळं 150 म्हणजे 0.16 झालं. त्यानंतर आता इथं जर पाहिलं तर 2.4/100 इकडे जर दशांश चिन्ह काढायचं झालं तर आपल्याला काय करावं लागेल तर खाली शून्य येईल म्हणजे 24°/1000 येणार आहे. म्हणजेच हे त्याचं उत्तर येऊ शकणार नाही. इकडे बघा 25 एके 25, 25 शून्य 0, 6 चे काय झाले तर त्या ठिकाणी दशांश चिन्ह दिल्यामुळे 60 झाले, 25 दुनी 50 उरले 10, परत 1 शून्य दिला 100 दिलं, 25 चोक 100. बघा आपल्याला पाहिजे ते उत्तर मिळालेलं आहे 0.24. कुठल्या अपूर्णांकाची कोणत्या अपूर्णांकाचं सममूल्य अपूर्णांक आला तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 चा, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. बघा जर 3 क्रमिक संख्यांची बेरीज 15 आहे तर मधल्या संख्येचा वर्ग आहे. आता क्रमिक मध्ये आपल्याला असं म्हटलंय काय म्हणलेलं नाही की क्रमवार समसंख्या, क्रमवार विषम संख्या किंवा काय नाही. क्रमिक म्हणलं की काही जर आपल्याला इतर काय दिलं नाही म्हणजे क्रमवार नैसर्गिक संख्या. मग क्रमवार नैसर्गिक संख्या कितीने वाढते तर 1 ने वाढते. मग आपण या ठिकाणी बघितलं तर पहिली संख्या समजा आपण x मानू, पहिली संख्या x मानली तर दुसरी संख्या काय असणार आहे तर x अधिक 1 आणि त्याच्यानंतर तिसरी संख्या काय आली तर x अधिक 2 आणि ह्या 3 संख्यांची बेरीज आपल्याला दिली आहे ती किती आहे तर या ठिकाणी 15 आहे. मग आता x किती झाले 3x अधिक 1 अधिक 2 3, 3x अधिक 3 बरोबर 15. हे अधिक 3 बरोबर चिन्हाच्या इकडे गेलं की काय होणार आहे तर वजा होणार आहे. मग 3x बरोबर 15 वजा 3, मग 3x बरोबर 15 तून 3 गेले 12, x बरोबर काय आलं तर 12/3, 3 एके 3, 3 चोक 12. मग x बरोबर आपल्याला काय मिळालेलं आहे तर 4 मिळालेला आहे. म्हणजेच पहिली संख्या आपल्याला 4 मिळाली. उदाहरणार्थ क्रमवार संख्या जर बघितलं तर पहिली 4 आली, दुसरी 5 आली आणि तिसरी 6 आली. आता आपल्याला विचारलंय मधल्या संख्येचा वर्ग म्हणजेच या 5 चा वर्ग 25, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. बघा 4 किंवा जास्त अंकांची संख्या 8 ने विभाज्य असेल तर, बघा 4 किंवा जास्त अंकांची संख्या 8 ने विभाज्य. 8 ने विभाज्य म्हणजे तर काय तर 4 अंकी संख्या आहे आणि त्या संख्येला 8 ने भाग जातोय. तर आता 8 ने भाग जात असेल तर आपल्याला 8 ची कसोटी माहित असणं गरजेचं आहे. 8 ची कसोटी काय तर दिलेल्या संख्येतील शेवटच्या 3 अंकांना जर 8 ने पूर्ण भाग जात असेल किंवा दिलेल्या संख्येच्या शेवटी 3 शून्य असतील तर त्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो. शेवटच्या 3 अंकांना म्हणजे काय तर एकक, दशक, शतक मिळून होणारी जी काही संख्या आहे त्या संख्येला जर 8 ने निशेष भाग गेला किंवा एकक, दशक, शतक या तीनही ठिकाणी 3 शून्य असतील तर त्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो. तर अशी आपल्याला या ठिकाणी काय दिलं तर संख्या सम आहे, शेवटचा अंक 8 ने विभाज्य आहे, शेवटचा अंक 8 ने विभाज्य आहेत आणि शेवटचे 3 अंक 8 ने विभाज्य आहेत. आता इथं जर बघितलं तर आपण मी मगाशी सांगितलं तुम्हाला की 8 ची कसोटी काय सांगते शेवटच्या 3 अंकांना भाग गेलाच पाहिजे. म्हणून या ठिकाणी तशा पद्धतीने आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न बघा पुढचा 5 सेमीला किलोमीटर मध्ये या प्रकारे दाखवता येईल. आता 5 सेमीचं रूपांतर आपल्याला किलोमीटर मध्ये करायचंय. हे उदाहरण दशमान परिमाणे या घटकातील आहे. बघा आता याच्यामध्ये आपण जो चार्ट आहे तो चार्ट महत्वाचं माहित असणं गरजेचं आहे. किलो, हेक्टो, डेका, मीटर,
डेसी, सेंटी आणि मिली. आता आपल्याला दिलेला आहे कशामध्ये तर सेमी मध्ये दिलेला आहे की सॉरी 5 सेमी मध्ये दिलेला आहे. त्याचं आपल्याला रूपांतर इकडं कशात करायचं आहे तर किलो मध्ये करायचं आहे. जर आपण इथून इकडं जाऊ त्यावेळेस सेंटीचं रूपांतर पहिल्या घरामध्ये करायचं असेल तर भागिले 10, दुसऱ्या घरामध्ये करायचं असेल तर भागिले 100, भागिले 1000, भागिले 10,000 आणि भागिले 1,00,000. मग याचं 5 सेमीला आपण जर समजा 1,00,000नं भागलं तर बघा 1 2 3 4 5 शून्य आहेत तर तेवढे काय येणार आहे तर दशांश स्थळानंतर उत्तर येणार आहे. म्हणजेच 5 ला आपण 1,00,000नं भागलं तर आपलं उत्तर येणार 0.00005 अशा पद्धतीने येणार आणि त्याचं रूपांतर किलोग्रॅम मध्ये काय येईल तर 0.00005 किलोमीटर अशा पद्धतीनं येणार. तर ते आपल्याला पर्यायामध्ये कुठं दिसते बघा तर पर्याय क्रमांक आपल्याला या ठिकाणी 3 मध्ये दिसते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा पुढील पैकी कोणती संख्या 3, 4, 5 आणि 6 ने विभाज्य आहे. म्हणजे 3, 4, 5 आणि 6 ने त्या कोणत्या संख्येला भाग जातोय. आता ते इथं जर पाहायचं झालं तर 3 न भाग, आता आपण प्रत्येक कसोटीचा जर आपण विचार केला 3, 4 आणि 5 आणि 6च्या कसोट्या पाहायच्या. 3 ची कसोटी काय सांगते तर दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. इथं 6 आणि 3 9, 6 आणि 0 6, 8 आणि 0 8, त्यामुळे ही गेली, ही येऊ शकत नाही आणि 9 आणि 0 9. म्हणजे ह्या 3 पैकी आपलं कुठलं तर एक उत्तर असणार आहे. 4 ची कसोटी काय सांगते तर दिलेल्या संख्येतील एकक दशक स्थान मिळून होणाऱ्या संख्येला जर 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4 ने भाग जातो. मग त्याच पद्धतीनं 5 ची कसोटी काय सांगते तर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर. आता जर आपण याच्यात पाहिलं तर एकक स्थानी 0 किंवा 5 तर या ठिकाणी हे पण नाही, फक्त 60 आणि 90 हे आहेत आणि याच्यामध्ये परत आपल्याला भाग कितीनं घालवायचा आहे तर 6 न पण गेला पाहिजे. तर 6 न भाग जातोय तर 6 न आता इथं काय होतोय 3 न याला जातोय, 4 न पण 60 ला जातोय, 5 न पण 60 ला जातोय आणि 6 न पण जातोय. फक्त 90 ला काय होतंय तर या ठिकाणी 3 न जातोय, 5 न जातोय, 6 न जातोय, 4 न भाग जात नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा 4.239 ला 0.9 ने भागाकार दिल्यावर हाती येते. म्हणजेच आपल्याला 4.239 ला कितीनं भागायचं आहे तर 0.9 ने भागायचं आहे. दशांश स्थळा दिलेल्या भागाकार करत असताना दशांश स्थळानंतरची घर समान करण्यासाठी आपण काय करूया पुढे 2 शून्य मांडून लिहून घेऊया की जेणेकरून दशांश चिन्ह निघून जाईल. भागिले 9 नंतर 2 घर, दशांश स्थळानंतर इथं 3 घर आहे, इथं 1 घर आहे. काय नाही म्हणजेच आपण वरती इकडं 3 घर आहेत दशांश स्थळानंतर, खाली पण 3 करण्याच्या दृष्टीने आपण इथं आपण 900 लिहिलं तर या ठिकाणी दशांश स्थळ निघून गेलं. आता आपण भागूया 9 1 9 9 0 0 आणि 9 0 0. त्यानंतर 9 चौक 36 उरले 6, 9 7 63 आणि 9 1 9 471 भागिले 100. आता जर आपण हे पाहिलं तर 471 भागिले 100 ज्यावेळेस छेदस्थानी 0 येतो त्यावेळेस दशांश चिन्ह 2 घर इकडं सरकणार. 2 शून्य आहेत म्हणून दशांश चिन्ह येणाऱ्या उत्तरामध्ये दशांश स्थळ काय होणार आहे तर 2 घर ह्या बाजूला सरकतील. म्हणजेच ह्याचं उत्तर येईल 4.71. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा पुढचा प्रश्न. माझ्या घड्याळात सकाळचे 7:05 मिनिटं झाले आहेत. घड्याळ 25 मिनिटे पुढे आहे, नेमके किती वाजले असतील. आता 7:05 मिनिटं झालेले आहेत आणि घड्याळ 25 मिनिटं पुढे आहे, म्हणजेच 25 मिनिटं आपल्याला मागे जावं लागणार आहे. तर आता याच्यामध्ये 7:05 मिनिटं झालेले आहेत. याच्यामधून आपल्याला 25 मिनिटं पाठीमागे येण्यासाठी आपल्याला 5 मधून 25 घालवता येणार नाहीत. म्हणून आपण इकडचा 1 तास, या तासातले मिनिटं आपण इकडे कन्वर्ट करूया. म्हणजे 6 वाजून, एका तासामध्ये 60 मिनिटं असतात. 60 आणि हे 5 65, म्हणजे 7:05 मिनिटं झालेत, म्हणजेच 6:65 मिनिटं झालेत. आणि त्याच्यातून आपल्याला पाठीमागं 25 मिनिटं मागं सरकायचं आहे. म्हणून 5 मधून 5 गेले 0, 6 मधून 2 गेले 4 आणि हे 606
6 म्हणजे 6:40 झालेले आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. चला आता आपण या याच्यातील 10 उदाहरणं पाहिलेली आहेत. याच्यानंतरची जी काही राहिलेली उदाहरणं आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. धन्यवाद.